विद्यार्थी मित्रांनो, प्रथमेश अकॅडमी या YouTube चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करीतो. मागील व्हिडिओपासून आपण अ टाइम टू बिलीव्ह या कवितेचा अभ्यास करीत आहोत आणि मागील व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 1 वरील या ऍक्टिव्हिटीचा अभ्यास केलेला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्झॅक्ट त्या कवितेचा अभ्यास सुरू करणार आहोत. तर चला आपण स्क्रीनवर जाऊया आणि या कवितेचा अभ्यास करूया. तर बघा, कवितेचं नाव आहे अ टाइम टू बिलीव्ह. बिलीव्ह म्हणजे काय? तर बिलीव्ह म्हणजे विश्वास. जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये ऍक्टिव्हिटीचा अभ्यास करताना मी तुम्हाला सांगितलं होतं बिलीव्ह या शब्दाचा अर्थ काय आहे. तर बिलीव्ह या शब्दाचा अर्थ आहे विश्वास. मग या कवितेचा अर्थ काय होतो? कवितेच्या नावाचा अर्थ अ टाइम टू बिलीव्ह म्हणजे विश्वासाची वेळ. ही कविता कोणी लिहिलेली आहे? तर बघा, या कवितेचे लेखक आहेत बी.जे. मोरबिटकर. या कवितेचे लेखक कोण आहेत? बी.जे. मोरबिटकर. तर काय आहे कविता? आपण चला शिकूया. To believe is to know that every day is a new beginning, is to trust that miracle happen and dreams really do come true. काय म्हटलेलं आहे? बिलीव्ह इज टू नो दॅट म्हणजे बिलीव्ह विश्वासाला म्हणतात. काय म्हणतात? एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. बघा, एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग म्हणजे दररोज नवीन सुरुवात असते. याला विश्वास म्हणतात. दररोजची नवीन सुरुवात आहे, याला काय म्हणतात? विश्वास म्हणतात. आणि काय म्हणतात? इज टू ट्रस्ट दॅट मिरॅकल हॅपन अँड ड्रीम्स रिअली डू कम ट्रू. म्हणजे जो चमत्कारिक गोष्टी घडण्याबाबतचा जो विश्वास आहे, तो विश्वास आणि ड्रीम्स रिअली डू कम टू ट्रू म्हणजे जी स्वप्ने आहेत ती प्रत्यक्षात सत्यात उतरणार आहेत याबाबतचा जो विश्वास आहे म्हणजे विश्वास, असं या पहिल्या स्टांजामध्ये सांगितलेलं आहे. बघा, मी 2 वेळेला विश्वास विश्वास म्हटलं. कसं म्हटलं? याबाबतचा विश्वास म्हणजे विश्वास असं म्हटलं. कारण का बरं? कारण इथे बघा, 2 ठिकाणी बिलीव्ह आणि 1 ठिकाणी ट्रस्ट असं 2 ठिकाणी विश्वास या अर्थाने शब्द आलेला आहे. ट्रस्ट म्हणजे पण विश्वास आणि बिलीव्ह म्हणजे पण विश्वासच. मग हे 2 शब्द का दिलेत? बघा, ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ जरी एकच असला विश्वास, तरी हे दोन्ही शब्द वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये इथे उपयोगात आणलेले आहेत. मग ते कसं? तर बघा, टू बिलीव्ह म्हणजे काय? विश्वास. विश्वास म्हणजे काय आहे? टू बिलीव्ह हा जो विश्वास आहे, तो विश्वास म्हणजे काय आहे? म्हणजे विश्वास याचा अर्थ काय आहे? हे वाक्य सांगण्यासाठी इथे वापरलेला हा शब्द आहे बिलीव्ह. विश्वास नेमका काय आहे? आणि हा जो ट्रस्ट आहे, हा जो ट्रस्ट म्हणजे हा जो विश्वास या अर्थाने वापरलेला शब्द आहे, तो कशासाठी वापरलाय? तो एखाद्या घटने संदर्भात किंवा एखाद्या गोष्टी संदर्भात माहिती देणारा किंवा याच्याविषयीचा हा विश्वास अशा पद्धतीने म्हणजे थोडक्यात तो कोणत्या विषयीचा विश्वास आहे याविषयीची माहिती देण्यासाठी वापरलेला हा ट्रस्ट शब्द आहे. उदाहरणार्थ बघा, माझ्या मित्रावर विश्वास आहे, माझ्या भावावरती विश्वास आहे. असे जे 2 वेगवेगळे आपण वाक्य घेतली तर आपण काय पाहतो? माझ्या मित्रावर आणि माझ्या भावावर म्हणजे कोणावर माझा विश्वास आहे हे जी गोष्ट दर्शवण्यासाठी विश्वास जो शब्द वापरलाय त्याचा इंग्रजीमध्ये तशाच प्रकारे इथे जो शब्द वापरलाय तो आहे ट्रस्ट. लक्षात येते? मग इथं कसं केलंय? तर इथं बघा, मिरॅकल हॅपन म्हणजे चमत्कारिक गोष्टी घडण्याचा विश्वास म्हणजे या गोष्टींवरचा विश्वास. ड्रीम्स रिअली डू कम ट्रू म्हणजे स्वप्ने सत्यात उतरणार याबाबतचा विश्वास. या 2 गोष्टींबाबतचा तो विश्वास, म्हणून इथे ट्रस्ट हा शब्द दिलेला आहे. मग या 2 गोष्टींबाबतचा विश्वास म्हणजे काय आहे? टू बिलीव्ह विश्वास ठेवणे आहे किंवा विश्वास आहे असा त्याचा अर्थ होतोय. पुन्हा एकदा
या स्टांजाचा अर्थ समजावून सांगतो. कवी इथे म्हणतात, स्वप्ने सत्यात उतरणार आणि चमत्कारिक गोष्टी घडणार याबाबतचा विश्वास आणि दररोज एक नवीन सुरुवात आहे याबाबत म्हणजे विश्वास ठेवणे होय. To believe is to know that every day is a new beginning. दररोज नवीन सुरुवात आहे हे जाणणे, हे माहीत असणे म्हणजे विश्वास. आणि स्वप्ने सत्यात उतरणार, चमत्कारिक गोष्टी घडणार याबाबतचा विश्वास म्हणजे बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे होय किंवा विश्वास होय, असं या पहिल्या मध्ये कवींनी सांगितलेलं आहे. बघा आपण सेकंड स्टँजाकडे जाऊया. To believe is to see angels dancing among the clouds, to know the wonders of a stardust sky and the wisdom of the man in the moon. म्हणजे काय? To believe is to see angels. म्हणजे काय हो? विश्वास म्हणजे किंवा विश्वास हा आहे की सी एंजल्स दिव्यदूतांना पाहणे. ते दिव्यदूत काय आहेत? डान्सिंग अमंग द क्लाउड्स म्हणजे ते दिव्यदूत ढगांच्या वरती नाच करत आहेत. म्हणजे ढगांच्या वरती नाच करणाऱ्या दिव्यदूतांना पाहणं म्हणजे विश्वास. इथपर्यंतच आहे का? पुढे पण आहे. टू नो द वंडर ऑफ स्टार डस्ट स्काय म्हणजे स्टार डस्ट स्कायचे वंडर्स जाणणे म्हणजे विश्वास आहे. आता स्टार डस्ट म्हणजे काय? बघा इथे स्टार डस्टचा अर्थ दिलेला आहे हॅव्हिंग अ मॅजिकल क्वालिटी म्हणजे एक चमत्कारिक गुण असणे याला काय म्हणतात? स्टार डस्ट असं म्हणतात. मग स्काय मध्ये काही चमत्कारिक गुण आहेत. ते चमत्कारिक गुणांचे जे वंडर म्हणजे जे आश्चर्य आहे ते आश्चर्य जाणणे, नो करणे म्हणजे ते जाणणे म्हणजे विश्वास आहे. अँड द विजडम ऑफ द मॅन इन द मून म्हणजे चंद्रामधील जो माणूस आहे त्या माणसाचं विजडम, विजडम म्हणजे शहाणपण किंवा बुद्धिमत्ता. चंद्रामधील माणसाची बुद्धिमत्ता आणि आकाशातील जे चमत्कारिक गुणांची आश्चर्य आहेत हे जाणणे आणि ढगांच्या मध्ये नाच करणाऱ्या दिव्यदूतांना पाहणे म्हणजे विश्वास आहे असं या संपूर्ण स्टांजाचा अर्थ आहे. तर बघा याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत The angels dancing among the clouds म्हणजे ढगांच्या वरती दिव्यदूतांचा नाच किंवा स्टार डस्ट स्काय किंवा विजडम ऑफ मॅन इन द मून म्हणजे चंद्रामधील माणसाचे शहाणपण या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी प्रत्यक्षात आपण डोळ्यांनी पाहू शकतो का? तर नाही. मग कवीने ते अशा पद्धतीने का लिहिलेलं आहे? तर कवीने इथे या अलंकारिक शब्दांचा उपयोग केलेला आहे आणि अलंकारिक शब्दांचा उपयोग करून तुमच्यापर्यंत असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे दिव्यदूत ढगांवरती नाच करतात म्हणजे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे जी की एक वेगळी घटना आहे. आणि जो स्टार डस्ट स्काय आहे म्हणजे जे चमत्कारिक गुण आकाशामध्ये आहेत म्हणजे अशा विविध वेगवेगळ्या घटना किंवा गोष्टी किंवा वस्तू म्हणण्यापेक्षा एक घटक आपण जे आकाशामध्ये पाहतो ते आश्चर्यकारक आहेत ते जाणणे आणि चंद्रामधील माणसाचं शहाणपण या गोष्टी आपणास हे शिकवतात. जसं एक विशिष्ट चंद्रामधील एक जो गुणधर्म आहे तो गुणधर्म त्यांनी शहाणपणाशी वर्गीकृत केलेला आहे. तसं शहाणपण आपल्या अंगी असणं किंवा ज्या विविध गोष्टी अवकाशामध्ये आहेत ज्या आश्चर्यकारक आहेत तशा पद्धतीचं काहीतरी आश्चर्य करणं आणि एक वेगळीच घटना किंवा वेगळीच गोष्ट जी की समाजामध्ये आजपर्यंत कोणी केली नाही अशी गोष्ट जी समाजाच्या आणि तुमच्या स्वतःच्या फायद्याची आहे
अशी आश्चर्यकारक गोष्ट करण्याबाबतचा ध्येय करणे किंवा करण्याबाबतचा निर्णय घेणे आणि त्या पद्धतीने प्रयत्न करणे म्हणजे तो विश्वास आहे. बघा, साहजिकच सामान्य माणसामध्ये असा एक भ्रम असतो, मला जमणार नाही, मला ते करता येणार नाही. असं नाही, आपला विश्वास असा पाहिजे की मला ते करता येणार आणि मी त्याच्यापेक्षा सुद्धा अद्भुत गोष्टी करू शकतोय. अशा प्रकारचा संदेश कवींनी या स्टॅन्झातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक अलंकारिक शब्द वापरलेले आहेत, त्यातून तुम्हाला काहीतरी शिकवायचं होतं आणि मी ज्या गोष्टी सांगितल्या तशा गोष्टी त्यांना शिकवायच्या होत्या आणि त्याच्यापेक्षाही आणखीन चांगल्या गोष्टी शिकवायच्या होत्या. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने तुम्हाला तिथे कवितेमध्ये एक स्टांजा दिलेला आहे. नेक्स्ट स्टांजाकडे जाऊया आपण. काय म्हटलेलं आहे? टू बिलीव्ह इज टू नो दॅट द व्हॅल्यू ऑफ नर्चरिंग हर्ट. नर्चरिंग हर्ट म्हणजे काय? आधी पहिला आपण तो संपूर्ण स्टांजा वाचूया, मग सांगतो. The innocence of a child's eyes and the beauty of an aging hand, for it is through their teachings we learn to love. काय म्हटलेलं आहे बघा? is to know the value of nurturing heart. नर्चरिंग म्हणजे काय? तर बघा, इथे तुम्हाला अर्थ दिलेला आहे. नर्चरिंग म्हणजे प्रोव्हाइडिंग नरिशमेंट, केअर अँड प्रोटेक्शन. म्हणजे एक प्रकारचा ममताळपणा, एक प्रकारची काळजी, एक प्रकारचं सांभाळ करणं, संरक्षण करणं. जशी बघा, आई आपला सांभाळ करते, काळजी घेते आणि आपलं रक्षण करते. हे कशामुळे करते? तर तिचं जे आपणावरती प्रेम असतं, त्या प्रेमापोटी ते आपलं रक्षण करत असते, आपली काळजी करत असते, हो ना. आपली काळजी घेत असते, आपला सांभाळ करत असते, हो ना. त्या पाठीमागचा जो तिचा मायाळूपणा आहे, तो जो ममताळूपणा आहे, तो ममताळूपणा दाखवण्यासाठी किंवा तो ममताळूपणा हा शब्द उल्लेखित करण्यासाठी इथे नर्चरिंग हा शब्द वापरलेला आहे. मग नर्चरिंग हर्ट म्हणजे ममताळूपणा. कशाचा ममताळूपणा? तर हर्ट म्हणजे ममताळूपणाचे जे हृदय आहेत किंवा मने आहेत, त्यांचं काय? व्हॅल्यू म्हणजे मोल, त्यांचे मोल जाणणे. बिलीव्ह म्हणजे विश्वास काय आहे? तर विश्वास मायाळूपणाची जी हृदय आहेत त्यांचे मोल जाणणे म्हणजे विश्वास आहे. नेक्स्ट बघा, द इनोसन्स द इनोसन्स ऑफ अ चाइल्ड्स आयज. इनोसन्स म्हणजे काय? तर कोणताही दोष नसणे. इनोसंट या शब्दाचा अर्थ काय होतो? कोणताही दोष नसणे. इनोसन्स इथे शब्द वापरलेला आहे म्हणजे दोष नसणाऱ्या लहान मुलांची डोळे. आता लहान मुलांच्या डोळ्यामध्ये दोष नसतो का, असं त्यांना म्हणायचं आहे का? तर नाही. तर हा शब्द या अर्थाने घेतलाय. इनोसन्स म्हणजे एक प्रकारे पाप नसणे, आपण निष्पाप त्याला म्हणू शकतो. तर निष्पाप, कारण छोटी मुले कशी असतात? निष्पाप असतात. त्यांच्या मनामध्ये कसला अहंकार नसतो, कसलाही भेदभाव नसतो. ते सर्वांना समानच ठेवून एक चांगल्या विचारांनीच ते वागत असतात. म्हणून तिथं म्हणलेलं आहे इनोसन्स. द इनोसन्स ऑफ अ चाइल्ड साइज म्हणजे लहान मुलांच्या डोळ्यातील निष्पापपणा. आणि काय म्हटलंय? अँड द ब्युटी ऑफ एजिंग हँड. अँड द ब्युटी ऑफ अन एजिंग हँड. एजिंग म्हणजे काय? बघा, इथं दिलेलं आहे ग्रोविंग ओल्ड म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती. तर वयोवृद्ध व्यक्तींची जे हात आहेत त्या हातांचं सौंदर्य, बघा, वयोवृद्ध व्यक्तींच्या हातांचं सौंदर्य, लहान मुलांच्या डोळ्यांतील निष्पापपणा आणि काय? मायाळूपणाच्या हृदयांचे मोल जाणणे म्हणजे विश्वास आहे. किती छान वाक्य लिहिलेलं आहे. फॉर इट इज, कशासाठी? कारण का? कारण थ्रू देअर टीचिंग्स, कारण त्यांच्या शिकवणीतून, वी लर्न टू लव, त्यांच्या शिकवणीतून आपण काय शिकतो? प्रेम शिकतो. किती छान वाक्य लिहिलेलं आहे बघा.
नर्चरिंग हार्ट, जे मायाळपणाचे हृदय असतात, अशी जे लोक असतात ते सतत सर्वांवर प्रेम करणारे असतात, प्रीतीने त्यांची काळजी घेणारे असतात. त्यांच्या जीवनातून आपण प्रेम शिकतो. लहान मुले बघा, कोणताही भेदभाव न ठेवता वागतात. त्यांच्या मनामध्ये अहंकार नसतो, गर्व नसतो, क्रूरपणा नसतो, हो ना. ते वाईट नसतात, तर त्यांच्यामध्ये काय असतात, एक चांगल्याच भावना असतात, चांगल्याच विचाराने ते वागत असतात. म्हणून ते कसे असतात, इनोसन्स असतात, ते निष्पाप असतात. त्यांच्या या गोष्टीतून तसंच एजिंग हँड, वयोवृद्ध हातांचं जे सौंदर्य, म्हणजे ते हात वयाने वयोवृद्ध झालेले असतात, शरीराच्या वाढ झाल्याने वयोवृद्ध झाले असतात, परंतु त्या हाताने खूप साऱ्या गोष्टी अनुभवलेल्या असतात. त्या अनुभवातून जी शिकवण आपणास मिळते, त्या शिकवणीतून आपण प्रेम शिकतो. आणि हे सर्व जाणणे म्हणजे विश्वास आहे, असं कवींनी या स्टांजातून तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्टँजाकडे आपण जाऊया. काय म्हटलेलं आहे? टू बिलीव्ह इज टू फाइंड द स्ट्रेंथ अँड करेज that lies within us when it is time to pick up the pieces and begin again. Begin again म्हणजे काय हो? तर पुन्हा सुरुवात करणे. Begin again म्हणजे काय? पुन्हा सुरुवात करणे. When it is time, जेव्हा वेळ असते, कसली वेळ असते? Begin again, पुन्हा सुरुवात करण्याची. पिकअप पीसेस, पिकअप पीसेस म्हणजे काय? बघा, रिटर्न टू नॉर्मल आफ्टर शॉक अँड डिझास्टर. शॉक अँड डिझास्टर म्हणजे धक्कादायक काहीतरी घटना घडल्यानंतर आपण त्यातून सावरतो, त्याला काय म्हणतात? पिकअप द पीसेस. हे काय म्हणतात? पिकअप द पीसेस म्हणजे नव्याने सुरुवात करण्याची आणि सावरण्याची जी वेळ असते, ती वेळ, त्या वेळेमध्ये फाइंड द स्ट्रेंथ अँड करेज म्हणजे एक प्रकारची आपली शक्ती आणि धैर्य आपणामधील शोधणं, विदिनस म्हणजे आपणामधील शोधणं म्हणजे विश्वास आहे. विश्वास काय आहे? विश्वास स्वतःला सावरण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची वेळ असताना स्वतःमधील शक्ती आणि धैर्य शोधणे म्हणजे विश्वास आहे. किती छान वाक्य लिहिलेलं आहे बघा. बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग घडतात, अशा काही गोष्टी घडतात, त्या गोष्टीमुळे त्याला तो काय होतो, तो अतिशय चिंताग्रस्त होतो. त्याचं मन दुखवलेलं असतं, त्याचा विश्वास डगमळतो, त्याला काहीही न करण्याची इच्छा असते. पण अशा वेळेला जो स्वतःला सावरतो आणि स्वतःला सावरून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करण्याच्या वेळेला तो स्वतःतील शक्ती आणि स्वतःतील धैर्याचा शोध घेतो, म्हणजे तो विश्वास आहे. आणि असा विश्वास आपणा सर्वांमध्ये विद्यार्थी मित्रांनो असायला हवा, म्हणजे आपण नक्कीच लवकरात लवकर यशापर्यंत पोहोचेल. नेक्स्ट स्टँजाकडे येऊया. बघा, टू बिलीव्ह इज नो टू बिलीव्ह इज टू नो वी आर नेव्हर अलोन, दॅट गिफ्ट इज अ दॅट लाईफ इज अ गिफ्ट अँड धिस इज आवर टाइम टू चेरिश इट. म्हणजे काय हो? टू बिलीव्ह इज टू नो म्हणजे विश्वास हे जाणणे आहे. काय जाणायचं आहे? वी आर नेव्हर अलोन, आपण एकटे नाही. पहिला हा भ्रम काढला पाहिजे, आपण एकटे नाही हे जाणणं. दॅट लाईफ इज अ गिफ्ट म्हणजे हे जीवन आपणाला भेट म्हणून मिळालेलं आहे. अँड धिस इज आवर टाइम टू चेरिश इट. चेरिश इट म्हणजे ही वेळ आहे. ही वेळ कशाची आहे? टू चेरिश इट म्हणजे काय हो? बघा, इथं अर्थ दिलेला आहे, होल्ड समथिंग ॲज व्हेरी डिअर अँड ग्रेट व्हॅल्यू. म्हणजे आपणाला जे सर्वात प्रिय आहे, जे सर्वात जवळचं किंवा मौल्यवान आहे, ते पकडून ठेवणं किंवा ते जपणं किंवा ते स्वतःजवळ होल्ड करणं म्हणजे काय? तर ते चेरिश आहे.
तर बघा, स्वतःचे प्रिय असणारे गोष्टी आणि स्वतःची मूल्ये जपण्याची ही वेळ आहे आणि ही वेळ जाणणं म्हणजे विश्वास आहे. थोडक्यात परत एकदा सांगतो बघा, संपूर्ण स्टांजाचा अर्थ. स्वतःची जी मूल्ये आहेत ती मूल्ये जपण्याची वेळ, तसंच आपण एकटे नाही, त्याचप्रमाणे हे जीवन हे भेट आहे, या गोष्टी जाणणं म्हणजे विश्वास आहे. सर्वात महत्वाचं, कोणत्याही प्रसंगामध्ये आपण एकटे पडतो तर एकटे न पडता मी एकटा नाही हा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. काही प्रसंग असो, कितीही खडतर प्रवास असला तरी आपली जी मूल्ये आहेत, आपली जी ध्येय आहेत ती काय केली पाहिजेत, आपण पकडून ठेवली पाहिजेत. पकडून ठेवली पाहिजेत म्हणजे ते आपणापासून लांब जाता कामा नये. ते नेहमी आपल्या समोर ठेवून ते मिळवण्यासाठी ते साध्य करण्यासाठी आपणास प्रयत्न केला पाहिजे. आणि ती जी वेळ आहे ती वेळ आणि हे जे जीवन आहे, ही जी भेट आहे, ही भेट त्याच पद्धतीने आपण एकटे नाही हे मानणं, हे जाणणं म्हणजेच विश्वास. नेक्स्ट स्टांजाकडे जाऊया. हा आपला लास्ट स्टांजा आहे बघा. टू बिलीव्ह इज टू नो that wonderful surprises are just waiting to happen, and all our hopes and dreams are within reach. Within reach म्हणजे काय? Possible to achieve. Within reach म्हणजे possible to achieve म्हणजे आपण ते यशस्वीरित्या पूर्ण करणार आहोत किंवा आपण आपल्या यशाजवळ पोहोचणार आहोत, हे आपणामध्ये विश्वास असणं. विदिन अ रीच किंवा पॉसिबल टू अचीव म्हणजे मला ते शक्य आहे, मला ते जिंकणं, यश संपादन करणं शक्य आहे. बघा, टू बिलीव्ह इज टू नो, विश्वास म्हणजे हे जाणणं आहे दॅट वंडरफुल सरप्राइजेस आर जस्ट वेटिंग टू हॅपन म्हणजे एक अद्भुत आश्चर्य, अद्भुत गोष्टी जस्ट आता घडणारच आहेत आणि ते घडण्यासाठी वाट पाहत आहेत. म्हणजे काय हो? माझं यश माझी वाट पाहत आहे, फक्त मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, असं कवी म्हणतात. पुढे काय? अँड ऑल आवर होप्स म्हणजे माझे जे सर्व आशा आहेत, अँड ड्रीम्स आणि माझे जे सर्व स्वप्ने आहेत, आर विदिन रीच त्या स्वप्नांच्या अगदी मी जवळ पोहोचलेला आहे आणि ते मला साध्य करणं शक्य आहे. म्हणजेच या सर्व गोष्टी जाणणं म्हणजेच विश्वास आहे. बघा, माझ्या जीवनातील जे वंडरफुल सरप्राइजेस आहेत, जे आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ते जस्ट माझ्या जवळ आहेत आणि ते जस्ट घडणार आहेत आणि ते घडण्यासाठी माझी वाट पाहत आहेत. किती सुंदर या स्टांजाचा अर्थ दिलेला आहे त्यांनी. असंच आपल्या जीवनामध्ये आपण वागायला हवं. ते वंडरफुल सरप्राइजेस माझ्यासाठी वाट पाहत आहेत, ते माझ्या जीवनामध्ये घडण्यासाठी वाट पाहत आहेत. मला फक्त तिथेपर्यंत पोहोचायचं आहे. अँड ऑल अवर होप्स अँड ड्रीम्स माझ्या सर्व ज्या आशा आहेत, जे स्वप्न आहेत, ते पूर्ण होणारच आहेत, ते शक्य आहेत. हे जाणणं इज टू नो म्हणजे बिलीव्ह, हे म्हणजे विश्वास आहे. खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, इफ ओनली वी बिलीव्ह. जर आपणामध्ये विश्वास असेल तरच, जर विश्वास असेल तरच. बघा, किती छान विश्वासा संदर्भात कवी विजे मोरबिटकर यांनी छान प्रकारे आपल्याला विश्वासा संदर्भात त्यांच्या कवितेतून त्यांनी सांगितलेलं आहे. जसं मी या कवितेची सुरुवात करताना सांगितलं, अ टाइम टू बिलीव्ह म्हणजे ही काय आहे, एक विश्वासाची वेळ आहे. त्या वेळा किंवा ते प्रसंग नेमके कोणते आहेत ते सांगण्याचा प्रयत्न या कवितेतून केलेला आहे. आणि खरंच ते प्रसंग
अतिशय सुंदर प्रकारे कवयित्रींनी अतिशय छोट्या भागामध्ये किंवा छोट्याशा कवितेमध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप काही त्यांनी आपणास या कवितेतून शिकवलेलं आहे. अशा पद्धतीने विश्वास आणि अशा प्रसंगांमध्ये असा सुंदर विश्वास, सुंदर म्हणण्यापेक्षा मजबूत विश्वास हे योग्य राहील. तर मजबूत विश्वास आपणामध्ये असायला हवा. त्या पद्धतीने आपण वागायला हवं. जर आपण वागत असेल तर खरंच जसं शेवटच्या स्टँजामध्ये लिहिलेलं आहे त्या पद्धतीने सर्व आपली स्वप्ने आणि आशा त्या आपणास शक्य आहेत. आपली वंडरफुल सरप्राइजेस आपली वाट पाहत आहेत. आपण तिथपर्यंत पोहोचायला हवं. नक्कीच आपण तिथे पोहोचेल जर आपणामध्ये विश्वास असेल तर इथे आपली कविता संपलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण या कवितेखालील ऍक्टिव्हिटी घेणार आहोत आणि तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तुम्हाला जर मी शिकवलेलं समजत असेल, आवडत असेल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीनचे कंटेंट मी या चॅनेलवर टाकत जाईन. ते कंटेंट सर्वात आधी तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला ते पाहता येतील आणि इंग्रजी या विषयाचा उत्तम प्रकारे अभ्यास करता येईल. याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला आणखीन काय शिकायचं असेल किंवा आणखीन कोणत्या गोष्टीविषयीची या विषयासंदर्भात माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. मी त्यावरती आधारित जसा मला वेळ मिळेल त्यानुसार मी त्यावरती आधारित एक कंटेंट किंवा व्हिडिओ बनवून मी या चॅनेलवर अपलोड करेन. आपण इथे थांबूया. धन्यवाद.